थोडीशी सर कन्सेप्ट त्याच्यामध्ये हार्ड येतं, हो, समजायला थोडंसं हार्ड जातं. सगळ्यात हार्ड पार्ट आहे डेव्हऑप्सचा. जनरली लवकर समजत नाही कोणी. परत स्टार्ट करतो मी. तुम्ही जॉब करताय ना, म्हणजे आय टीत आहेत ना? हो हो, जॉबला आहे मी. अच्छा. जॉबला आहे मी. फक्त एक नेक्स्ट ट्रायड ऑन करण्यासाठी चालू आहे माझं. नाही, चांगलं आहे. लीड इंजिनियर आहे ना. डेव्हऑप्स ॲस्पायरिंग करिअर आहे. लीड इंजिनियर आहे ना, मग ते एक दोन टेक्नॉलॉजी वरती स्पेसिफिक राहते नॉलेज, म्हणून थोडंसं एक्सप्लोर करण्यासाठी. नाही नाही, बेस्ट. स्टार्ट. कुबरनेटिस एकदम इझी लँग्वेज मध्ये समजून घ्यायचं असेल तर असं समजा की सपोज तुम्हाला विचारला क्वेश्चन की हाऊ कॅन यू एक्सप्लेन अ कुबरनेटिस टू 5 year old चाइल्ड किंवा 10 year old चाइल्ड, तर ते कसं सांगाल? तर म्हणजे हा ॲक्च्युली विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे मी विचारतोय. तर म्हणजे त्या मित्राने असं आन्सर दिलं होतं की प्रिन्सिपल म्हणजे कुबरनेटिस असं समजा की प्रिन्सिपल आहे शाळेचा, आणि टीचर्स, स्टुडंट्स म्हणजे क्लासरूम्स, बेंच, हे सगळे रिसोर्सेस आहेत, आणि जे टीचर्स आहेत ते पॉड्स आहेत असं समजा. जर एखादा पॉड्स कमी झाला किंवा जास्त झाला तर ते सगळं कमी करण्याचं काम कुबरनेटिस करतं, म्हणजे शाळेचा प्रिन्सिपल करतो. तर कुबरनेटिस आणि शाळेच्या मध्ये अजून काही रिसोर्सेस आहेत जसं की खुर्च्या, बेंच, ते रिसोर्सेस मॅनेज करायचं काम पण कुबरनेटिस करतं. म्हणजे जास्त झाले असतील, अजून लागत असतील तर ते प्रिन्सिपलचं काम राहतं, अजून जास्त झाले असतील तर कमी करायचं पण प्रिन्सिपलचं काम राहतं. तर कुबरनेटिस या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो. बेसिकली सगळ्या कंटेनर्सवर कंट्रोल ठेवायचं काम कुबरनेटिस करतं, मॅनेजमेंट, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट याचं एक्झाम्पल आहे म्हणजे जे यूट्यूब आपण यूज करतो ते कुबरनेटिसवरच वर्क करतंय. म्हणजे तुम्ही पाहिलं असाल की यूट्यूब किती फास्ट आहे. तर ते पूर्ण म्हणजे गुगलचाच प्रोजेक्ट हा कुबरनेटिस, आणि त्यांनीच सुरुवातीला इम्प्लिमेंट केला होता. मग ते हळूहळू हळूहळू आता पूर्ण आय टी इंडस्ट्री मध्ये इव्हॉल्व्ह होत गेलाय. तर कुबरनेटिस कसं वर्क करते? यूट्यूब जर एखादा व्हिडिओ फेल झाला किंवा एखादा पॉड झाला तर इन्स्टंटली ते लगेच तुमचं ॲप्लिकेशन नवीन त्या ठिकाणी पॉड ते क्रिएट करतं, और त्याला सेल्फ फिलिंग बोललं जातं. असे कुबरनेटिसचे भरपूर फायदे जे की हळूहळू तुम्हाला समजते. फक्त आता परत तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की आतापर्यंत आपण काय शिकलोय की कुबरनेट एक कंटेनर ऑर्केस्ट्रेशन टूल आहे, म्हणजेच मॅनेजमेंट टूल आहे. गुगलने 2014 मध्ये हा प्रोजेक्ट सुरू केला होता. आता तो CNCF कडे आहे, क्लाउड नेटिव्ह फाउंडेशन, काहीतरी फुल फॉर्म आहे असं त्याचा. आणि हे गो लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे पूर्ण कुबरनेटिस गो लँग्वेज मध्ये, ओपन सोर्स आहे, पूर्ण गो लँग्वेज मध्ये लिहिलं. इन्स्टॉलेशन पाहत होतो आपण. तर ह्या ज्या कमांड आहेत त्या मी दाखवल्या होत्या की पहिल्यांदा एक EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा T2 मायक्रोवाला, नंतर kubectl इन्स्टॉल करायचे युझिंग बिलो कमांड्स, म्हणजे ह्या कमांड्सद्वारे. kubectl इन्स्टॉल केलं होतं, AWS CLI इन्स्टॉल केलं होतं, EKSCTL इन्स्टॉल केलं होतं. हे सगळे खूप इम्पॉर्टंट आहे. कुबरनेटिस मध्ये तुम्हाला EKSCTL कशाला? EKSचं कमांड लाईन टूल आहे. kubectl कुबरनेटिसचं कमांड लाईन टूल आहे. कुबरनेटिस आणि EKS मध्ये काय क्लस्टर आहे, तर सॉरी काय डिफरन्स आहे, तर EKS हे AWS ने प्रोव्हाइड केलेली कुबरनेटिसची सर्व्हिस आहे. AWS CLI आपण अदर AWS सर्व्हिसेसला कनेक्ट करण्यासाठी व्हाया कमांड इन्स्टॉल करतोय. तुम्ही S3 मध्ये पण हे केलं होतं. एक IAM रोल क्रिएट केला होता आणि तो EKS मॅनेजमेंट होस्टला मॉडिफाय आपण केलं होतं, म्हणजे मॉडिफाय IAM रोल मध्ये जाऊन अटॅच केला होता. क्लस्टर आपण कमांडद्वारे क्रिएट करतोय. काय कमांड आहे? EKSCTL
क्रिएट क्लस्टर, त्याचं नाव, रिजन कुठला, AP South 1, नोड टाईपमध्ये आपण T2 मायक्रो दिलाय, किती नोड्स पाहिजे मिनिमम तुम्ही ॲज रिक्वायरमेंट देऊ शकता. आपण 2च दिलेत सध्या, मिनिमम 2 मॅक्सिमम 2. हे नॉर्थ व्हर्जिनियासाठी हे म्हणजे हे नक्की करू तुम्ही, मुंबई रिजन फॉलो करा. आणि मग तुमचं क्लस्टर अप झाले का नाही ते पाहण्यासाठी पण EC2 वर जायचे. हा कुबरनेटिस होस्ट आहे, हा ऑलरेडी आपण क्रिएट केला होता, त्याच्यावर आपण या कमांड्स पास केल्या. इथं पाहिलं तुम्ही, इथं आपण सिक्युरिटी की दिले आणि हे 2 नोड्स हे क्रिएट झालेत. हे S2 क्लस्टर मी नाव दिलं होतं त्याला, S2 क्लस्टर नोड ग्रुप आणि S2 हे 2 नोड्स क्रिएट झालेत. तर नोड्स बेसिक येतं पाहिलं तुम्ही, याला की नेम नाहीये, हे ऑटोमॅटिकली क्रिएट झालेत. तुम्हाला चेक करायचं असेल तर काय करायचं, त्याला कनेक्ट करायचं. आपलं EKS क्लस्टर वर्क झालंय की नाही ते पाहण्यासाठी. मी kubectl गेट नोड्स चेक करण्यासाठी कमांड आहे गेट नोड्स. IP 192.168.42.173 आणि 6.168 हे कुठं चेक करायचं बरोबर आहे की नाही. इथं जातोय मी, याचा प्रायव्हेट IP बघतोय मी 192.168.6.168 तो तिथं पण होता. आणि अजून एक 192.168.42 आणि 173. आता इथं 42 170 हे 2 नोड्स रेडी झाले. नोड्स म्हणजे काय बेसिकली, इझी लेमन लँग्वेज मध्ये सांगतो की तुम्हाला सपोज काही काम करायचंय, तुम्हाला एक CPU लागते, मेमरी लागते, रॅम लागते, जे पण EC2 इन्स्टन्सला पण लागतं. EKS क्लस्टरला पण त्याच गोष्टी लागतात. CPU, रॅम, मेमरी म्हणजेच रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्स लागतो, जो की आपण इथं व्हर्च्युअल मशीन्सच्या याच्यात घेतलाय. जो डेटा सेंटरमध्ये सपोज तुमचं ऑन प्रिमाइस असेल तर तिथं पण ऑन प्रिमाइस सर्व्हरवर पण नोड क्रिएट करू शकतो. नोड ही एक जनरल टर्म आहे, म्हणजे हे आपण इथं व्हर्च्युअल मशीनच्या थ्रू क्रिएट केलंय ते नोड्स. म्हणजे बेसिकली नोड्स काय आताच सांगून देतो. याला कुबरनेटिस एक्सप्लेन करायला म्हणजे भरपूर मेहनत घ्यावी लागते. आता हे नोड क्रिएट केलं आपण, म्हणजे एक EC2 इन्स्टन्स, त्याचं CPU किती आहे, T2 मायक्रो आहे, रॅम ही आहे. दुसरा नोड क्रिएट केलाय, हे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून सांगतोय, ह्याचं ही डायग्राम. आता ऑर्गनायझेशनमध्ये असं राहतं, सपोज रॅम 64 GB आहे, नोड 5B, रॅम 16 GB आहे. तर हे नोड्स झाले, म्हणजे एक सेपरेट मशीन्स क्रिएट करतोय आपण. जसं आपलं लॅपटॉप आहे त्याला CPU रॅम आहे, तसंच ज्याच्यावर आपण कुबरनेटिस आपलं कुबरनेटिस वर्क करणार आहे. काय, नोड इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ कम्प्युटिंग हार्डवेअर. EC2 इन्स्टन्स काय आहे, त्याचं नावातच आहे इलास्टिक कम्प्यूट क्लाउड. म्हणजे त्यामध्ये आपण CPU, मेमरी, रॅम आहे, पूर्ण आपलं जे एका फिजिकल डिव्हाइसला लागतं ते सगळं आहे. तर नोड, मग कुबरनेटिसला काय लागतं, तर नोड लागतो. नोड इज अ स्मॉलेस्ट युनिट ऑफ कम्प्युटिंग हार्डवेअर इन कुबरनेटिस. इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ सिंगल मशीन इन युअर क्लस्टर. म्हणजे एक सिंगल मशीन रिप्रेझेंट करतं. क्लस्टर वेगळं आहे, नोड वेगळं आहे, लक्षात ठेवा. जेव्हा मल्टिपल नोड्स एकत्र, म्हणजे पूर्ण नोड्सला आपण कन्सिडर करतो, तेव्हा ते क्लस्टर होतं. एक सिंगल नोड बद्दल बोलतोय आपण इथं. इन मोस्ट ऑफ द प्रोडक्शन सिस्टीम नोड विल बी इन द फिजिकल मशीन इन द डेटा सेंटर और व्हर्च्युअल मशीन होस्टेड ऑन अ क्लाउड प्रोव्हायडर लाईक AWS. आता आपण काय केलंय, आपण VM यूज केलंय, म्हणजे आता EC2 इन्स्टन्स मोस्ट अदर कुणाच्या कंपनीमध्ये ऑन प्रिमाइस सर्व्हरवर क्रिएट केलेले असतील नोड.
तर हे क्लस्टर आहे बघा, मल्टिपल नोड्स एकत्र केलेत मी, एक दोन एक क्लस्टर झाले. त्याची टोटल सीपीयू साईज किती आहे, रॅम किती आहे बघा, 332 पूर्ण नोड्स एकत्र केले त्यांची साईज. याला यू शुड थिंक अबाउट क्लस्टर ॲज होल, म्हणजे आपल्याला क्लस्टरचाच विचार करायचा आहे इकेएस क्लस्टरबद्दल, म्हणजे तुमचा किती सीपीयू आहे, किती रॅम आहे, तर ते पाहतोय आपण. मी कुबरनेटिस आर्किटेक्चरमध्ये सांगणारी मास्टर नोड आणि वर्कर नोड सांगितलं होतं. तर मोस्ट ऑफ दी वर्कर नोड्सच आहेत, म्हणजे ज्याच्यावर आपण आपले पॉड्स म्हणजेच कंटेनर्स क्रिएट करणार आहे ते वर्कर नोट्सवरच करतो. जनरली मास्टर नोट्स कमी राहतो खूप, म्हणजे जे कंट्रोल करतं सगळं. एक मास्टर म्हणजे बॉस येतो, तोच सगळं कंट्रोल करतो, म्हणजे सांगतो कुणाला कोणतं काम द्यायचंय, कोणत्या नोडवर कुठला कंटेनर शेड्यूल करायचा, हे सगळं का आपलं मास्टर नोड पाहतो. तुमचं जर इक्लेस क्लस्टर क्रिएट झाले की नाही हे चेक करायचं असेल तर ई केस वर जायचं आहे, प्लास्टिक कुबरनेटिस सर्व्हिस. मी S2 क्लस्टर, माझ्या क्लस्टरचं नाव आहे, व्हर्जन कुठलं आहे 1.30. ह्याचं व्हर्जन्स लक्षात ठेवा, विचारतात इंटरव्ह्यूमध्ये कुठलं यूज करता तुम्ही. आणि प्रोव्हायडर EKS आहे, कधी क्रिएट केलं ते, त्याच्यावर क्लिक करतोय मी. S2 क्लस्टर हे टोटल क्लस्टरचा ओव्हरव्ह्यू आहे. हे इथून पण क्रिएट करू शकतो आपण, पण ते खूपच हे लेंदी टास्क आहे. रिसोर्सेसवर जातोय मी. पॉड्स, रेप्लिका सेट, डिप्लॉयमेंट, स्टेटफुल सेट, डिमॉन्ड सेट, जॉब, स्क्रॉन जॉब, HPA, हॉरिझॉन्टल पॉड, ऑटो स्केलर, हे सगळे रिसोर्सेस आहेत. रिसोर्सेस इन द सेन्स तुम्ही AWS मध्ये काय शिकला, कुठले रिसोर्सेस शिकला, S3, VPC, EC2, हे AWS चे रिसोर्सेस आहेत. तसे कुबरनेटिसमध्ये कोणते रिसोर्सेस देतं प्रोव्हाइड करतात, रेप्लिका सेट, याच्या प्रत्येकाचा वेगवेगळा पर्पज आहे, वेगवेगळी यूज केस आहे. डिप्लॉयमेंट, स्टेटफुल सेट, डिमॉन्ड सेट, जॉब्स, हे हळूहळू पाहणार आहे. क्लस्टरमध्ये किती नोड्स आहेत, तर नाही दिसत आहे. याला आपण परमिशन दिली नाही त्यामुळे ते दिसत नाही. आता यू डोंट हॅव परमिशन टू दे, पण आपण 2 नोड्स क्रिएट केलेत, म्हणजे कमांड्स देत आणि ते इथं क्रिएट झालेत. EC2 वर गेलं ना आपण, लाईक रोल अटॅच करावा लागेल त्या परमिशनसाठी. हे 2 नोड्स 1 2, एवढं काय नाही, म्हणजे एवढं लक्षात ठेवा की कुबरनेटिस मध्ये कुठले रिसोर्सेस आहेत तेवढंच लक्षात ठेवा, बाकी हळूहळू समजेल तुम्हाला, जास्त कॉम्प्लेक्स करून घेऊ नका. रिसोर्सेस हे सगळे रिसोर्सेस, रेप्लिका सेट, डिप्लॉयमेंट, स्टेटफुल सेट, डिमॉन सेट, जॉब्स. तर आपण पॉड पाहणार आहे. काय पॉड, इथं बघा क्लस्टर बद्दल इन्फॉर्मेशन आहे, सर्व्हर नेटवर्किंग बद्दल आहे, कॉन्फिग आणि सिक्रेट्स, सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन म्हणजे पासवर्ड्स वगैरे स्टोअर करायचं आहे, कॉन्फिग सिक्रेट आहे, व्हॉल्यूम स्टोरेज बद्दल आहे, ऑथेंटिकेशन, ऑथरायझेशन, कुणाला कुणाला ॲक्सेस द्यायचा आहे, तर हे सगळे इथं पार्ट आहे. नोड समजलंय ना सगळ्यांना, नोड का कुणाला काय डाऊट आहे, व्हॉट इज नोड असं विचारलं तर काय सांगाल म्हणजे.
बेसिकली म्हणजे परत सांगतो मी, नोड काय आहे की तुम्ही एखादं सॉफ्टवेअर आहे सपोज, एनिथिंग आहे फ्लिपकार्ट वगैरे, त्याला फिजिकल रिसोर्सेस इतके लागत आहे, सीपीयू, मेमरी किंवा स्टोरेज. तसंच कुबरनेटिसला जे पण लागतंय, सीपीयू, मेमरी किंवा स्टोरेज, ते सगळे पूर्णच्या पूर्ण क्लस्टर बोललं जातं त्याला. आणि ते एक सिंगल मशीन आहे, त्याला नोड बोललं जातं. सो ही सिंगल मशीन झाली, त्याला नोड बोललं जातं. आणि टोटल जे ते क्लस्टरमध्ये येतं इन्फॉर्मेशन. डायरेक्ट आपण हां, क्यूब कॉन्फिग फाईल एक सांगायचे. एल एस, इथं क्यूब नावाचा फोल्डर आहे. म्हणजे जेव्हा पण तुम्ही कुबरनेटिस क्लस्टर, ही जी क्यूब कॉन्फिग फाईल आहे ही ज्या मशीनवर आहे, म्हणजे ही कॉन्फिगरेशन फाईल आहे कुबरनेटिसची, तर त्या थ्रू आपण कुबरनेटिसला कनेक्ट करू शकतो. लक्षात ठेवा, क्यूब कॉन्फिग फाईल यामध्ये मी गेलो cd डॉट क्यूब ls, ही आपली कॉन्फिग फाईल आहे. यामध्ये पूर्ण क्लस्टरची इन्फॉर्मेशन आपली, एवढंच लक्षात ठेवा. हे हे तुम्हाला समजेल हळूहळू जेव्हा पूर्ण तुम्ही यामेल फाईल रीड करायला शिकशाल तेव्हा. क्यूब कॉन्फिग फाईल का यूज करतोय? यूज टू ॲक्सेस कुबरनेटिस क्लस्टर आणि प्रायमरीली यूज बाय क्यूबसीटीएल. क्यूबसीटीएल काय आहे? म्हणजे कुबरनेटिस आपण ज्या कमांड्स रन करतोय ते कमांड लाईन टूल आहे कुबरनेटिसचं क्यूबसीटीएल. टू ऑथेंटिकेट क्लस्टरशी कनेक्ट करण्यासाठी आणि ॲक्सेस द क्लस्टर. त्यामध्ये काय काय राहतं? मेन सेक्शन क्लस्टर्स राहतं, युजर्स राहतं, कॉन्टेक्स्ट राहतं. आणि म्हणजे त्याच्यामध्ये क्लस्टर स्पेसिफिक डिटेल्स हे एवढं काय नाही, पण डिफॉल्ट पाथ काय हे पाहिलं तुम्ही. क्यूब कॉन्फिग, होम डायरेक्टरी उबंतीची, डॉट क्यूब फोल्डर आणि कॉन्फिग फाईल. जर तुम्ही रूट युजरला गेलात आणि सपोज एखादी कमांड रन करताय क्यूब सीटीएल, म्हणजे आता मी करतोय इथं तर ते वर्क करतंय, गेट नोट्स. जर सुडो सु केलं तुम्ही तर ते वर्क नाही होणार, लक्षात ठेवा. कारण का तिथं क्यूब कॉन्फिग फाईल नाहीये. ज्या युजरला क्यूब कॉन्फिग फाईलचा ऍक्सेस आहे तेच तोच कुबरनेटिसशी कनेक्ट करू शकतो. ही क्यूब कॉन्फिग फाईलचं इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे अजून भरपूर आहे तिथं, म्हणजे क्लस्टर इन्फॉर्मेशन आहे, युजर इन्फॉर्मेशन राहते, कॉन्टेक्स्ट राहतो, कुठले एन्व्हायरमेंट यूज करताय तुम्ही, डेव्हलपमेंटसाठी यूज करताय की प्रोडक्शनसाठी यूज करताय, हे सगळं क्यूब कॉन्फिगमध्ये राहतं. हे बेसिक आहे आपलं. म्हणजे याच्यात इथं नेम दिलंय, क्लस्टर नेम S2 क्लस्टर, रिजन कुठला आहे AP साऊथ 1, एन्व्हायरमेंट दिलंय, बस. आता कुबरनेटिसमध्ये, आता डॉकरमध्ये जसं आपण कंटेनर्स क्रिएट करत होतो तसं कुबरनेटिसमध्ये आपण पॉड क्रिएट करतो.
पॉड क्रिएट करतोय. पॉड काय आहे आणि कंटेनर्स मध्ये काय डिफरन्स आहे, याला कंटेनर्स का नाही म्हणत डायरेक्ट, पॉडच का म्हणतात ते माहिती पाहिजे तुम्हाला. तर स्मॉलेस्ट डिप्लॉयबल युनिट इन कुबरनेटिस इज पॉड. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी त्या पॉड थ्रूच करतो. म्हणजे शेवटी सगळं येऊन कुठं येतं, पॉडवरच येतं. जसं की डॉकरमध्ये कंटेनर्स क्रिएट करतो आपण, पण हे पॉड क्रिएट आपण डायरेक्ट ऑर्गनायझेशनमध्ये पॉड डिप्लॉय नाही करत की असं पॉड डिप्लॉय केलाय आणि आपली सर्व्हिस म्हणजे ओपन झाली. तर ते डिप्लॉय करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. जसं की नावच आहे त्याचं डिप्लॉयमेंट. डिप्लॉयमेंटमध्ये आपण पॉडच क्रिएट करतोय, पण याला वेगळं नाव दिलं डिप्लॉयमेंट का, तर ही अजून ॲडव्हान्स फीचर आहेत याच्यामध्ये. जसं की तुम्ही मल्टिपल पॉड क्रिएट करू शकता एकाच याचे. त्याच्यामध्ये सेल्फ फिलिंग कॅपेबिलिटीज आहेत. म्हणजे तुम्ही सपोज एखादा पॉड ऑटोमॅटिकली कॅन्सल झाला किंवा डिलीट झालाय, तर ते ऑटोमॅटिकली तिथं नवीन पॉड क्रिएट करतात डिप्लॉयमेंट. तर हे डिप्लॉयमेंटचे फीचर म्हणजे आपण सेपरेट पाहणार पण सांगतो मी. एक पॉड आहे. पॉड काय आहे बेसिकली, स्मॉलेस्ट डिप्लॉयबल युनिट इन कुबरनेटिस. लक्षात ठेवा. कंटेनर्स जसं डॉकरमध्ये म्हणजे, पण बेसिकली दोन्हींना इमेज मॅन्डेटरी आहे. म्हणजे इमेज कुबरनेटिस शिकण्यासाठी आधी डॉकर शिकावं लागतं. म्हणजे डॉकर्स पूर्ण डिटेल माहीत असावं लागतं, तेव्हाच कुबरनेटिस शिकतो आपण. त्यामुळं एखाद्याने डॉकर केलं नसेल आणि डायरेक्ट कुबरनेटिस करतोय तर ते काय समजणार नाही. आधी डॉकर यायला हवं. डॉकर कंटेनर्स काय आहे, व्हर्च्युअलायझेशन काय, कंटेनरायझेशन काय, डॉकरच्या कमांड्स माहिती पाहिजे, तरच तुम्हाला कुबरनेटिस चांगल्या पद्धतीने समजेल. पॉड, आता याला नाव पॉड का दिले तर दाखवतो की हे जो म्हणजे वाटा नाही, याला पी बोललं जातं. याचं जे बाहेरचं आवरण आहे, त्याचे साल, याला पॉड म्हणतात, म्हणजे पी पॉड. तर त्यांनी तिथून घेतलंय ते नाव की हे जे आतमध्ये आहेत वाटाणे, त्यांना कंटेनर्स समजा असे. म्हणजे एका पॉडमध्ये मल्टिपल कंटेनर्स असू शकतात. हाच बेसिक डिफरन्स आहे. आपण डॉकरमध्ये एक कंटेनर क्रिएट केला बस, ॲप्लिकेशन डिप्लॉय केलं. पण पॉडमध्ये एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त कंटेनर असतात, मल्टिपल कंटेनर्स. म्हणजे एक पॉडच्या आतमध्ये एक कंटेनर आहे किंवा एकापेक्षा जास्त, जास्तीत जास्त 2 राहतात. आणि हे खूप रेअरली होतं. म्हणजे एक त्याला साईड कार कंटेनर बोललं जातं. साईड कार कंटेनर, एका पॉडमध्ये जर 2 कंटेनर असतील तर एक मेन कंटेनर राहतो आणि एक साईड कार कंटेनर. साईड कार कंटेनर कशासाठी राहतो की मेन कंटेनरची फंक्शनॅलिटी एनहान्स करण्यासाठी, मेन कंटेनरचं काहीतरी यूजसाठी तो राहतो. पण मोस्ट ऑफ द टाइम 95% एका पॉडमध्ये एकच कंटेनर राहतो. बद्दल अजून काय आहे, एक मिनिट. पॉड इज अ स्मॉलेस्ट बिल्डिंग ब्लॉक इन कुबरनेटिस क्लस्टर. आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते कुठं डिप्लॉय असणार आहे, पॉडवरच डिप्लॉय असणार. लक्षात ठेवा. म्हणजे सगळं येऊन कुठं येणार आहे, पॉडवरच येणार आहे. एका एका आपलं जे ऍप्लिकेशन आहे, आपलं जे म्हणजे तुम्ही जे काम करताय कंपनीमध्ये, असं नसतं की एका ऍप्लिकेशनसाठी एकच पॉड यूज केलाय. मल्टिपल पॉड्स राहतात रनिंग्स. तेच आणि तीच खासियत आहे कुबरनेटिस की जी मल्टिपल पॉड्स आपण मॅनेज करण्यासाठी आपण कुबरनेटिस यूज करतोय. आणि हे आपण 2 प्रकारे करू शकतो, एक इम्पेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह म्हणजे कमांड थ्रू आणि डिक्लेरेटिव्ह म्हणजे थ्रू कोड थ्रू. कोड कुठला यूज करतोय आपण, AML यूज करतोय. AML फाईल काय ते सांगणार आहे मी. म्हणजे आपण एक कोड लिहितोय आणि त्याच्याद्वारे पॉड क्रिएट करतोय, आणि एक कमांड लिहितोय त्याच्याद्वारे पण पॉड क्रिएट करतोय. पण सगळे मोस्ट ऑफ द टाइम आपण
याचाच यूज करतो, YAML फाईल्स. किती पॉड्स आहेत ते पाहण्यासाठी kubectl गेट पॉड्स नावाची कमांड आहे रनिंग. एक पॉड रनिंग आहे माझं, तर ते मी डिलीट करतो. kubectl डिलीट आणि पॉड नेम काय इथं पाहिलं तुम्ही, नेम nginx. स्टेटस काय रनिंग आहे. रिस्टार्ट किती वेळा झालाय ते इथे येतं रिस्टार्ट मध्ये, आणि किती तास झालाय 9 तास झाला तो अप आहे, तर एज येतं त्याचे. nginx सॉरी, डिलीट काय करायचं, पॉड करायचं, त्यामुळे पॉड्स आणि nginx. पॉड nginx डिलीटेड. स्लो का चालते. पहिल्यापासून सांगतो, नोट्स किती पाहण्यासाठी kubectl. तुम्ही पाहिलं ना, कोणती बी कमांड्स आहे ना kubectl ने स्टार्ट होते. kubectl कुबरनेटिसचा क्यूब घेतलाय आणि कमांड लाईन टूलचा ctl घेतलाय. म्हणजे सुरुवातीला क्युबरनेटिसशी इंटरॅक्ट करण्यासाठी आपण हे टूल यूज करतोय, म्हणजे कमांड टूल kubectl. तर मी गेट नोट्स, किती नोट्स आहेत ते पाहण्यासाठी गेट नोट्स kubectl गेट पॉड्स रनिंग किती आहे ते पाहण्यासाठी काहीच नाही सध्या. नो रिसोर्सेस फाउंड इन डिफॉल्ट नेमस्पेस, म्हणजे सध्या कुठलाही पॉड रनिंग नाही. नेमस्पेस काय आहे ते सांगतो मी, वेगळी कन्सेप्ट इथे. दोन कमांड्स, kubectl गेट नोट्स, नंबर ऑफ नोट्स शो करण्यासाठी, kubectl गेट पॉड्स, नंबर ऑफ पॉड्स रनिंग आहे ते शो करण्यासाठी. आता मी कमांडद्वारे दोन प्रकारे आपण पॉड क्रिएट करू शकतो, एक इम्पेरेटिव्ह वे, एक कमांड थ्रू, आणि एक डिक्लेरेटिव्ह वे. जो कोड लिहितोय आपण ते दोन्हीद्वारे पाहणार आहे आपण. kubectl कमांड थ्रू करतोय रन, जसं आपण कंटेनर रन करत होतो डॉकर रन, तसंच आणि त्याच्यासाठी काय लागत होतं की एक इमेज लागत होती, तसंच सेम आहे इथं. nginx 1 हायफन इमेजचं नाव nginx. तुम्हाला टॅग द्यायचा आहे तर इथे देऊ शकता, म्हणजे जर नाही दिला तर लेटेस्ट टॅग उचलतो. पॉड nginx 1 क्रिएटेड हे नाव दिले मी, आणि इमेज कुठली दिली nginx. ही इमेज म्हणजे मी प्रॅक्टिससाठी घेतली, एनी राहू शकते, तुमच्या ऍप्लिकेशनची वेगळी इमेज राहू शकते. हे आपण कमांडद्वारे यूज केले, पण हे नाही, हे असं कोणीच वर्क करत नाही. म्हणजे मी सांगतो की आपण असं पण क्रिएट करू शकतो पॉड, पण ऑर्गनायझेशनमध्ये असं नसते. आपण कोडद्वारेच यूज करतो, म्हणजे YAML फाईलच यूज करतो. आता हा जो पॉड आहे, मी सांगितलं होतं की पॉडला काय लागणार आहे, सीपीयू मेमरी. सीपीयू मेमरी कुणाकडे, नोड्सकडे. हे नोड्स आपण क्रिएट केले, म्हणजे क्लस्टर. हे पॉड कुठल्या नोडवर शेड्यूल झालाय हे पाहण्यासाठी kubectl गेट पॉड्स -o आणि वाईड.
मी पाहिलं Nginx 1 पॉड क्रिएट झालाय आणि तो ह्या नोडवर शेड्यूल झालाय 192.168.6.168 हा इथे kubectl गेट नोड्स केलं होतं आपण आणि 6.160 ह्याच्यावर आणि हा त्याचा पॉड्सचा आयपी ॲड्रेस आहे. जसं प्रत्येक तुम्ही कंटेनरला पण आयपी आहे, व्हर्च्युअल मशीनला पण आयपी आहे, EC2 इन्स्टॉल, तसंच पॉडला पण आयपी ॲड्रेस सध्या. स्टेटस रनिंग आहे, रेडी 1/1 म्हणजे एक क्रिएट केला होता आणि एक अप रनिंग आहे. जर तुम्ही 2 क्रिएट केले आणि एक रनिंग असेल तर अजून एक क्रिएट व्हायचं बाकी आहे, असं त्याचा अर्थ आहे. ह्या पॉड बद्दल तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी तर kubectl डिस्क्राईब पॉड आणि पॉड नेम काय Nginx 1. सॉरी kubectl झालंय ते kubectl पाहिजे. kubectl डिस्क्राईब पॉड Nginx. पॉडचं नाव, कुठली नेम्स, हे काय एवढं लक्षात नव्हतं. बघा पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आली. त्याचा आयपी ॲड्रेस काय, रनिंग आहे की नाही, स्टॉप झालाय, रनिंग आहे, इमेज कुठली आहे, कुठून घेतली आहे, docker.io वरून म्हणजे डॉकर हबवरनं इमेज घेतली आणि कंटेनर्सच क्रिएट करताय. म्हणजे ते इथं पाहिजे तुम्ही कंटेनर्स, पॉड म्हणजे नथिंग बट कंटेनर्सच आहे, एवढं लक्षात ठेवा. याला फक्त पॉड नाव दिले, इथं कंटेनर आय डी हा जनरेट झालाय. हे बाकीचं काय नाही, व्हॉल्यूम्स वगैरे हे काय सध्या तुमच्या गरजेचं नाही, जस्ट सांगतोय. जसं तुम्ही तिकडं व्हॉल्यूम माउंट बघत होता डॉकर व्हॉल्यूम मध्ये, तसंच इथं पण सेम. आता मला सगळे पॉड डिलीट करायचे तर kubectl डिलीट -all pods डिलीट झाले. म्हणजे आपल्याकडे एकच होता पण जेवढे पण असतील तेवढे डिलीट होते. तुम्ही kubectl गेट पॉड्स करताय तर नो रिसोर्सेस फाउंड दाखवा. नो रिसोर्सेस फाउंड म्हणजे समजते सांगा, पॉड हा एक प्रकारचा रिसोर्स आहे. मल्टिपल रिसोर्सेस आहे आपण कुबरनेटिस मध्ये. केस क्लस्टरवर गेलात तर ते दाखवतो तुम्हाला तिथं मगाशी पॉड डिप्लॉयमेंट सर्व्हिसेस. रिसोर्स टाइप्स वेगवेगळे, पॉड्स, रेप्लिका सेट, डिप्लॉयमेंट स्टेटफुल सेट. हे पण तुम्ही कमांड्सद्वारे क्रिएट करू शकता. त्यामुळे ते सांगते नो रिसोर्सेस फाउंड ह्या नेम स्पेस मध्ये, डिफॉल्ट नेम स्पेस मध्ये. आपण नेम स्पेस क्रिएट केलेली नाहीये, त्यामुळे हे इथं डिफॉल्ट दाखवते. जेव्हा तुम्ही नेम स्पेस क्रिएट करशाल, नेम स्पेस म्हणजे बेसिकली काय की वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला वेगवेगळे पॉड द्यायचे असतील, म्हणजे लॉजिकली आयसोलेशन करायचं असेल, डेव्हलपमेंटसाठी वेगळे, टेस्टिंग एन्व्हायरमेंटसाठी, प्रोडक्शनसाठी, तर एक नेम स्पेस क्रिएट करायची आणि त्याच्या अंडर मग वेगवेगळे रिसोर्सेस क्रिएट करायचे सेपरेट. ते लॉजिकल ग्रुपिंगसाठी यूज करतो. ते कसं करणार आहे आपण ते नंतर पाहू. म्हणजे तुमचे सर्व्हिसेस वगैरे झाल्यावर मग तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने करतो. आता हे मी एक काय केलंय, कमांड थ्रू मी पॉड क्रिएट करून दाखवलं तुम्हाला. आता मी तुम्हाला कोड थ्रू क्रिएट करून दाखवणार. कोड म्हणजे जसं मॅविनसाठी तुम्ही जावा यूज करताय, सपोज जावा ॲप्लिकेशन किंवा जार फाईल जनरेट करताय, जसं कुबरनेटिससाठी YAML फाईल आहे, म्हणजे YAML सिंटॅक्स यूज करतो आपण. YAML म्हणजे मार्कअप लँग्वेज, जसं की एकच मिनिट, HTML माहिती आहे सगळ्यांना. HTML जी मार्कअप लँग्वेज आहे,
तसंच यामेल, त्याचं नाव सेम आहे बघा, HTML यामेल. पण यामेल ही मार्कअप लँग्वेज नाही, त्याचा फुल फॉर्म आहे यामेल एंट मार्कअप लँग्वेज, म्हणजे ही मार्कअप लँग्वेज नाही. याला यामेल सिंटॅक्स का म्हटले, तर ती एकदम इझिली ह्युमन रिडेबल आहे, म्हणजे कुणी पण ह्युमन रीड, म्हणजे कुठला ह्युमन त्याला रीड करू शकतो, अशी इझी येते. जसं की जावा झालं, जावा स्क्रिप्ट झालं, ते कळत नाही कुणाला की काय केलंय काय नाही, पण ही एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट. आता असं सपोज एक यामेल फाईल द्यायला लावली तुमच्या सगळ्यांची, म्हणजे क्लास डिटेल्स असतील, तर ती कशी लिहिणार, ते सिम्पली असंच सांगतात की यामेल फाईल ना, तर ती 3 डॉटने स्टार्ट होते, म्हणजे 1 2 डॅशने, आणि प्रत्येकाचं नाव, एज, कंपनी कुठली आहे, सरळ सरळ नेम निखिल, एज 23, कंपनी, असं डायरेक्ट की व्हॅल्यू मध्ये वर्क करते, तर ती यामेल बोललं जातं तेव्हा. यामेल दाखव YAML, त्याचा फुल फॉर्म आहे की YAML एंड म्हणजे मार्कअप लँग्वेज. याला म्हणजे याच्यात मध्ये कन्फ्युजिंग आहे की काय काय म्हणतं की एट अनदर मार्कअप लँग्वेज, पण हा त्याचा करेक्ट अर्थ आहे YAML एंड मार्कअप लँग्वेज, म्हणजे की ही मार्कअप लँग्वेज नाही आहे, बेसिकली ते सांगतात. HTML आणि याच्यात काय डिफरन्स आहे, HTML वर्सेस YAML. YAML is a human readable data serialization format, while HTML यूज फॉर क्रिएटिंग वेब पेजेस. ते माहिती तुम्हाला, HTML वेब पेजेस साठी यूज करतो आपण. S3 मध्ये जेव्हा तुम्ही स्टॅटिक वेबसाईट क्रिएट करत होता तेव्हा ते HTML सिंटॅक्स कोड यूज केला होता. YAML is better suited for data exchange and similar application. HTML is better suited for creating web pages. प्रत्येकाच्या यूज केसेस वेगवेगळ्या आहेत. तर त्याचं एक्झाम्पल दाखवतो YAMLचं. सेरिलायझेशन लँग्वेज बोललं जातं त्याला. सेरिलायझेशन कन्सेप्ट काय आहे की एक मिनिट, हा एक सपोज ही एक सिस्टीम आहे आणि ही एक सिस्टीम आहे किंवा PC आहे असं समजा. आपण एखादा कोड सेंड केला किंवा काही पण सेंड केलं ओव्हर द इंटरनेट, तर ते बायनरीज मध्येच कन्वर्ट होतं आणि 1-0, म्हणजे फिजिकलला फक्त कम्प्युटर्सला बायनरी लँग्वेज समजते, लक्षात ठेवा. तर सेरिलायझेशन लँग्वेजेस असे आहे की आता सपोज काही काही सिस्टीम्स अशा आहेत की ज्यांना हा कोड पाठवलाय एका सिस्टीमने किंवा एका मशीनने, तो दुसऱ्यावर समजेलच असं की नाही, पण हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये समजेल, कुठले असेल, तर ते सेरिलायझेशन लँग्वेजमध्ये फिक्स राहतं की दोन्हीकडे फिक्स होऊन जातं की ह्या फॉर्मॅटमध्ये मी सेंड करणार आहे. तर ते सेरिलायझेशन लँग्वेज कुठले आहेत की YAML आहे, JSON आहे आणि XML आहे. सॉरी एक मिनिट, तर हे पाहिलं 3 हायफनने स्टार्ट होते आणि 3 डॉटने संपते. सरळ सरळ आहे. YAML फाईल कुणाचे, नेम जॉन डो, एज 30, ॲड्रेस, इंडेंटेशन यूज करते. आता तुम्ही पाहिले ना, हे नेम हा सेपरेट ब्लॉक आहे, एज 30 सेपरेट आहे, ॲड्रेसच्या खाली आपण स्पेस दिले, याला इंडेंटेशन बोललं जातं. ज्यांना पायथन वगैरे केले त्यांना माहिती आहे इंडेंटेशन काय. तर जर तुम्ही हे इकडे सेपरेट ब्लॉक दिले तर तो ॲड्रेसच्या खाली येणार नाही, ॲड्रेस ब्लॉकच्या. फोन नंबर्स हे हायफनने सेपरेट डिवाइड केलेत आपण फोन नंबरच्या ब्लॉकमध्ये.
की व्हॅल्यू पेअरमध्ये वर्क करतोय. AML फाईल्स काय इम्पॉर्टंट आहे. एनसिबल पण AML वरच वर्क करतं, लक्षात ठेवा. त्यामुळे AML फाईल्स खूप इम्पॉर्टंट आहे. कुबरनेटिस AML वर वर्क करतं, ह्युमन रिडेबल आहे. तुम्ही डॉकर कंपोज जर यूज केला असेल तर ते पण डॉकर कंपोज .aml सपोर्ट मल्टिपल डेटा टाइप्स आणि यूज फॉर कॉन्फिगरेशन फाईल. आणि आता तुम्ही जर गिटहब ऍक्शन यूज करणार आहात किंवा कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट, एखादा जर आता तुम्ही जेनकिन्स शिकलाय पण सपोज टास्क आला तर ते पण YAML वरच वर्क करतं. म्हणजे YAML आणि डेव्हऑप्सचं खूप चांगलं रिलेशन आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट काम काय आहे, म्हणजे तुम्हाला विचारलं की YAML काय यूज करेल, तर बग फिक्सिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एकदम ह्युमन रिडेबल आहे आणि ते व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन पण प्रोव्हाइड करतं. म्हणजे एक डॅशबोर्डवर पण आपण रिप्रेझेंट करू शकतो YAML ला. मेकिंग इट इझियर टू आयडेंटिफाय इश्यू अँड अंडरस्टँड द रिलेशनशिप बिटवीन डिफरंट कंपोनंट्स. आता आपण एक पॉड कसं क्रिएट करायचं ते पाहू YAML फाईल. एकच मिनिट, कॉल येतो. एक्सटेन्शन कुठलं पण देऊ शकता तुम्ही, YAML किंवा YAML आणि किंवा YML बोथ कुठलं पण चालून जाईल. तर आपण एक फाईलकडे बघू, vi pod.yml sudo देतोय मी. सगळ्यात आधी जर API व्हर्जन पहिले नोटपॅडवर लिहितो, मग इकडे लिहितो. YAMLचं टूल होतं. इथं तुम्ही गेला ना, इथं YAML सिंटॅक्स दाखवतोय तुम्हाला. YAML XML API व्हर्जन. ब्लू झालं V1. API व्हर्जन काय आहे की API व्हर्जन म्हणजे वेगवेगळे रिसोर्सेस आहेत कुबरनेटिस मध्ये, त्याला प्रत्येकाला एक वेगवेगळं व्हर्जन दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही प्रत्येका वेगवेगळे रिसोर्स क्रिएट करताय तर तुम्हाला API व्हर्जन स्पेसिफाय करावं लागणार आहे. जसं की डिप्लॉयमेंटसाठी apps.v1 आहे, जसं पॉडसाठी V1 आहे. तर कुठला रिसोर्स क्रिएट करायचा आहे तर काइंड कोलन पॉड स्पेस द्यायचं आणि पॉड स्पेस मॅन्डेटरी आहे. इथं हे पहिलं वर्क नाही करणार. पॉड मेटा डेटा म्हणजे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे अबाउट द पॉड. पॉडचं नाव काय आहे, लेबल काय आहे त्याचं, म्हणजे टॅग कुठला द्यायचा आहे ते. मेटा डेटाच्या अंडर इथं पाहिलं हे इंडेंटेशन आलंय, हे मेटा डेटाच्या अंडर लिहितोय आपण, आपलं लक्षात ठेवा. तर मी बॅक घेतो. तर नेम देतोय, तर हे सेपरेट ब्लॉक या, म्हणजे सेपरेट ब्लॉक होईल आपलं नेम एनजिनिक्स. पण हा सेपरेट नाही, आपल्याला मेटा डेटाच्या अंडर यायचं, तर नेम एनजिनिक्स.
इथं त्यांनी दाखवलंय त्या लाईनने. पॉड बद्दल स्पेसिफिकेशन कुठले आहे पॉडचे, जर स्पेस द्यायचंय मग, आणि याच्या अंडर कंटेनर्स ब्लॉक, कंटेनर्सच्या अंडर तुम्हाला इमेज प्रोव्हाइड करायचे. कंटेनर्स TAI कंटेनर्स. इमेज कुठली आहे, हायफन द्यायचे नेम Nginxच घेतो मी, Nginx. पोर्ट स्पेसिफाय करू शकता तुम्ही. F1 कंटेनर पोर्ट. ही आपली AML फाईल क्रिएट झाली. कुठल्या पण रिसोर्स साठी हे फिक्स आहे, म्हणजे असं फिक्स राहतं, फक्त कुठं चेंज राहतं मेटा डेटा आणि हे बदलत राहतं. API व्हर्जन काइंड फिक्स राहतं. म्हणजे तुम्हाला डिप्लॉयमेंट क्रिएट करायची, पॉडच्या ऐवजी डिप्लॉयमेंट द्यायचं, त्याचं API व्हर्जन म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम V1च राहतं किंवा ॲप/V1 हे राहतं फिक्स. काइंड कुठला रिसोर्स क्रिएट करायचा आहे ते काइंडमध्ये देतो आपण. मेटा डेटामध्ये त्याचं नाव काय, की याचं लेबल स्टॅग काय ते देतो. हे इम्पॉर्टंट ब्लॉक आहे सगळ्या स्पेसिफिकेशनचा. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम वगैरे आपण देत असतो कंटेनर्सचा. आता आपण एकदम सिंपल कंटेनर क्रिएट करणार आहे, पॉड क्रिएट करणार आहे, त्याच्यासाठी इमेज दिली आहे आणि पोर्ट दिलं आहे फक्त बस. व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये पण हे करू शकतो आपण. हे मी इथे दाखवतो तुम्हाला VS कोड मध्ये. बेस्ट ls केलं, pod.aml. सॉरी मी काय करतो, नवीन डिरेक्टरी क्रिएट करतो, नंतर pod.aml. आता कुठली कमांड आहे, ही कमांड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, kubectl. आपण फाईल क्रिएट केली म्हणजे कोड तर लिहिला आहे ML फाईल, तर ते अप्लाय करायचे. अप्लाय फाईल नेम -f pod.aml. error validating pod.ml, error validate API version not set. API version तर सेट आहे. cat API होतं सर, yes API. बरोबर. डेव्हऑप्स फ्रेमवर्क्सला म्हणजे कोडिंगचं काम खूप कमी असतं, त्यामुळे समजून घ्या. सॉरी सुडो राहिलं. API व्हर्जनचा V कॅपिटल आहे लक्षात ठेवा. स्मॉल झाला आहे आपल्याकडून. Shift परत kubectl अप्लाय
परत काय राहावं, एरर फ्रॉम सर्व्हर बॅड रिक्वेस्ट. बरोबर तर आहे. सर ते स्टार्टिंगला ट्रिपल हॅश आणि एंडिंगला 3 डॉट द्यावे लागतील का? मॅन्डेटरी नाही ती, म्हणजे कॉन्फिग फाईल आता दिले तर पण देऊन पाहूया आपण. पण अँसिबल मध्ये ते मॅन्डेटरी आहे, यामध्ये म्हणजे नाही केस. सेम आहे ते, काय मॅन्डेटरी नाही. पॉड इन वर्जन V1 कॅनॉट बी हँडल्ड ॲज पॉड. काय म्हणते पॉड वर्जन चेंज करून बघा ना. सर व्हर्जन मध्ये V1 येते, स्पेस वगैरे काय असतं का त्याच्यामध्ये? आहे ना, इथं स्पेस राहते बघा. म्हणजे तुम्ही जर कोलन दिले ना त्याच्यानंतर स्पेस मॅन्डेटरी आहे, सेमच कोड. एनजिनिक्स इमेज आणि 1.14 दिली. कुबरनेटिस हेच तुम्हाला फॉलो करायचं, लक्षात ठेवा. म्हणजे ऑर्गनायझेशन मध्ये पण काही जाते, कुबरनेटिस डॉक्युमेंटेशन इज द बेस्ट सोर्स. डॉक्स वर गेला तर कुबरनेटिस साईट आहे, त्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन राहते. इथून तुम्ही कॉपी करू शकता. कॉपी सिंपल पेस्ट करा. ते फक्त मी YAML फाईल साठी होते, तरी पण आता व्हायला पाहिजे. पण एक नवीन डिरेक्टरी क्रिएट करतो मी, mkdir प्रोजेक्ट. मिनी क्यूब वर हे लगेच होतं. म्हणजे EKS ला काय माहिती काय होतं EKS, API वर्जन kubectl आणि फाईल नेम पॉड डॉट फाईल. मिस झालं, सेमच तर होतं कोड. काय माहिती काय चुकलंय आपण. पॉड एनजिनिक्स क्रिएट झालाय तो. एक मिनिट मी कॉपी करतो इथं खाली. काइंड पॉड स्पेक कंटेनर्स नेम इमेज नाही दिली आपण. इमेज काढली होती सर. येस, सॉरी. इमेज सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि तेच विसरलो आपण. इमेज आणि कुणी पण असं स्वतःहून कोड नाही लिहिता, लक्षात ठेवा. सगळे कॉपी करता
म्हणजे चॅट जीपीटी नाही तर डॉक्युमेंटेशनवर तुम्हाला पण इंटरव्ह्यूने कोड लिहायला लावला तर सरळ सरळ कॉपी करायचा आणि जी पण इमेज आहे ती इथे टाकायची. इमेज इंजिनिक चेंज करत राहायचं, नाव चेंज करायचं आणि एक काय एंड वगैरे म्हणजे डिप्लॉयमेंटचं विचारलं म्हणजे दुसरं कुणाचं तरी रिसोर्सेस कुबरनेटिसचं तर इथं डिप्लॉयमेंट डॉक्स टाकायचं, त्याचे कोड येऊन जातो. डिप्लॉयमेंट त्याचं पण सेम एपीआय व्हर्जन ॲप्स V1 काइंड डिप्लॉयमेंट मेटा डेटा हे फक्त चेंज करत राहायचं तुम्हाला. हे फक्त रीड करता आलं पाहिजे तुम्हाला. एपीआय व्हर्जन म्हणजे आपण प्रत्येक काय जे पण रिसोर्स आहे त्याच्यासाठी व्हर्जन स्पेसिफाय करतोय आणि हे मेटा डेटामध्ये नाव आणि लेबल स्पेसिफाय करतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट ब्लॉक आहे हा स्पेसिफिकेशन स्पेस, त्याच्यामध्येच आपलं सगळं इमेजन ते व्हर्जन चेंज झालं डिप्लॉयमेंटला ते चेंज होत राहतं. म्हणजे प्रत्येक जो रिसोर्स आहे ना, आता इथं कुठला रिसोर्स यूज केला आपण डिप्लॉयमेंट हे apps/v1 आले आणि मोस्ट ऑफ द टाइम ते हे दोन्हीमध्येच राहतं apps/v1 किंवा V1. कुणासाठी काय आहे ते एक मिनिट. V1 काय एक्झॅक्ट मीन्स नंबर नाही आहे असं व्हर्जन 1 आहे म्हणजे ते. ओके ओके. कुबरनेटिसला ऍक्च्युली कळत नाही म्हणजे कुठला हे नावावरून काइंड जरी तुम्ही स्पेसिफाय केला तरी सगळ्यात इम्पॉर्टंट हे एपीआय कॉलसाठी एपीआय व्हर्जन कॉल करण्यासाठी त्या रिसोर्सला हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे व्हर्जन तुम्ही स्पेसिफाय केलं, हे चुकीचं स्पेसिफाय केलं ना तर तो रिसोर्सेस तुमचा डिप्लॉय होणार नाही, म्हणजे रिसोर्सेस क्रिएट होणार नाही. फक्त आणि फक्त रेप्लिका सेट आणि डिप्लॉयमेंटसाठी ते V1 आहे. म्हणजे रेप्लिका सेट अँड डिप्लॉयमेंट साठी V1 आहे. V1 अदरवाइज सॉरी apps/v1 आणि बाकीच्यांसाठी ते V1 आहे लक्षात ठेवा. एवढे दोनच याच्यासाठी ते apps/v1 आहे म्हणजे डिप्लॉयमेंट आणि बाकीसाठी V1च यूज करतोय आपण. ठीक आहे, तुम्ही क्रिएट करून बघा पॉड आणि केस क्लस्टर क्रिएट करून बघा. म्हणजे सांगतो तुम्हाला ते मी पाठवलंय ते तुम्हाला जे पण कमांड्स आहेत ते. आणि कुणाला काही डाऊट्स आला तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर पिंग करा. ठीक आहे. ठीक आहे, चल.